पावसाळा सुरू झाल्यापासून सातोसे व मडुरा भागात सातत्याने वीज सेवा खंडित होते आहे. अनेक रात्री काळोखात काढाव्या लागतात. खंडित वीज सेवेचा नळ योजनेवर परिणाम झालाय. या सर्व समस्येने त्रस्त झालेल्या सातोसे व मडुरा ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वीज अधिकाऱ्यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे समस्या होत असल्याचे उत्तर दिले. यावर ग्रामस्थ आक्रमक झाले. तुम्ही कारणे सांगू नका, वीज सेवा सुरळीत करा, अशा शब्दात माजी सरपंच बबन सातोसकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांनी नरमाई घेत तत्काळ समस्या दूर करण्याची ग्वाही दिली. मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी मडुरा गावातील वीज समस्यांचा पाडा वाचला. आणि साहेब काय आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही, आम्हाला माहिती आहे. तुम्ही आता आम्ही देणार ते पत्र घ्या, पुढची प्रोसेस आम्ही काय करायची ते करतो. सगळं आमच्या हातात आहे, काय करायचं ते सगळं करतो. तुम्ही भरमसाठ लाईट बिल आहे ते सगळं तुम्ही हे करताय. आणि लाईट बिल भरलं तर लाईन कट करायला वायर मध्ये येतो. तो वायर मध्ये ज्या पद्धतीत तुम्ही हे करताय, वसुली करताय, ते पण सर्व्हिस देता काय? सर्व्हिस मिळते काय तुमच्याकडनं? नाही आलत नाही, तू येतच नाही. 8 दिवस झाले पोल पडले होते, 2-4 घर 5 5 घरा म्हणून काय आले? आमच्या गावातली जात ना ती 2 वाड्या माझ्या अशा आहेत, इथं 25 घर आहेत, 25 घर आहेत. सातोसे देऊळवाडी बंद आहे, देऊळवाडी सातोसे देऊळवाडी बंद आहे, पूर्ण वाडी. आणि ऍक्सिडेंट झालो, कोण जबाबदार? मग स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आम्हाला. आम्ही काय देतो ते घ्यायचं. हे सगळे विषय आम्हाला पास झालेले आहे.